महामंत्र नमोकार। तो खरा सुखी श्रीमंत, ज्यामुखी नमो अरिहंत। जो मंत्र नित्य हा गातो, तो आनंदातच नातो। जप करो नमोकाराचा, पाचही परमेष्टींचा। तो श्रावक जैन जिवंत। हा मंत्र प्राकृत भाषेत असून त्याची रचना आर्य छंदात झालेली आहे। या मंत्रामध्ये लोये आणि सव्व हे शब्द अत्यंत दीपक आहेत। अर्थात वस्तूच्या अंतस्थानी दीपक ठेवल्यावर तो ज्याप्रमाणे सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे हे दोन्ही शब्द सर्व पदांना लावण्यास हवेत। हा नमोकार मंत्र कोणत्याही अवस्थेत व कुठेही म्हटला जाऊ शकतो, कारण हा मंगलकारक आहे। तसेच सर्व मंगलामध्ये प्रथम मंगल आहे। तरीसुद्धा प्रातःकाळी उठल्याबरोबर, रात्री झोपण्याच्या आधी, तसेच मंदिरामध्ये याचे पठण स्मरण अवश्य करायला पाहिजे। श्रावकांच्या दिनचर्येत सर्वात पहिले कर्तव्य म्हणजे नमोकार मंत्र म्हणणे हे आहे। ब्रह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत परमेष्ठी स्तुतिं पठन। अर्थात प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तातून आधी पंचपरमेष्ठीचे स्मरण करावयास हवे। तसेच प्रत्येक कार्याच्या आरंभीही या मंत्राचे स्मरण करावयास हवे। केवळ नमोकार मंत्र म्हणणे म्हणजे अथवा नमस्कार करणे हे खऱ्या अर्थाने नमन नाही, तर या पाच परमेष्ठीचे स्वरूप समजून घेऊन त्यांच्या गुणाचे चिंतन करीत असताना मनामध्ये तो समर्पण भाव उत्पन्न होतो। तेच खरे वास्तविक नमन आहे। श्रद्धा हा या मंत्राचा मूळ प्रभाव आहे। हा महामंत्र नमो या शब्दाने आरंभ होतो आणि हे अहंकाराचे विसर्जन आहे। अहंकाराचे विसर्जन त्याग झाल्याखेरीज नमन होऊ शकत नाही। आणि जी व्यक्ती नमस्कार करते, समर्पण भाव ठेवते, तिचा अहंकार हा नष्ट होतो। आपण जेव्हा एखादा शब्द बोलतो तेव्हा त्या शब्दामुळे वातावरणात प्रकंप उत्पन्न होतो आणि त्याचे तरंग आपल्याला प्रभावित करतात। त्यामुळे साधक जेव्हा शब्दांची योग्य निवड करतो, त्यांचे शुद्ध उच्चारण करतो, त्याचा अर्थ जाणून समजून श्रद्धापूर्वक त्या मंत्राचं पठण करतो, तदनुसार त्या शब्दाची प्रकंपने प्रभावशाली बनतात। या नमोकार मंत्राचा एकाग्रतापूर्वक व भावपूर्वक जाप केल्याने तो अधिक प्रभावशाली बनतो। तसेच त्याच्या चिंतनाने आत्मशुद्धी होते। त्यामुळे या मंत्राचा उच्चारण शुद्ध व्हायला पाहिजे। अरिहंतांना आधी नमस्कार का? पंचपरमेष्ठीमध्ये सर्वोच्च स्थान वस्तुतः सिद्धांचे आहे, कारण त्यांचे 8ही कर्माचे समूळ नाश केला आहे। तरी मंत्रामध्ये मात्र अरिहंतांना नमस्कार केला आहे। याचे कारण असे आहे की संसार सागर पार करण्याचा उपदेश अरिहंताकडून दिला जातो, सिद्धांकडून नाही। अरिहंताच्या कृपेने आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते आणि त्यामुळे जगाचे कल्याण होते। यामुळे सर्वप्रथम अरिहंतांना नमस्कार करणे युक्तिसंगतच आहे। याखेरीज परमात्म्याचे 2 स्थिती आहेत, अरिहंत व सिद्ध। त्यामुळे पहिल्या अवस्थेत आधी व दुसऱ्या अवस्थेला नंतर नमस्कार केला आहे। नमोकार मंत्रांचे विभिन्न नावे। नमोकार मंत्र हा प्राकृत भाषेत आहे। त्यास पंचनमस्कार मंत्र, महामंत्र, अपराजित मंत्र, मंत्रराज, अनादिनिधन मंत्र, मंगल मंत्र इत्यादी रूपाने संबोधले जाते। हा नमोकार मंत्राची वैशिष्ट्ये। या मंत्राची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यामध्ये पुन्हा एका व्यक्तीस किंवा देवी देवतास नमस्कार केलेला नाही। ज्यांनी तपाच्या व ध्यानाच्या द्वारे आपल्या आत्म्याचे कल्याण केले आहे, परमेष्ठीचे पद प्राप्त करून घेतले आहे किंवा तो हेतू बाळगून त्या मार्गावर प्रवास करत आहेत, अशा सर्वच महापुरुषांना नमस्कार केला आहे। हा नमोकार मंत्र कोणताही धर्म, जात, संप्रदाय यांच्याशी संबंधित नाही। समस्त प्राणी मात्र, मग ते कोणत्याही जाती धर्माचा असो, गरीब श्रीमंत असो, या मंत्राद्वारे आपले कल्याण करून घेऊ शकतात। या मंत्रातील एक विशेषता अशी आहे की यामध्ये कुणाकडेही कोणत्याही प्रकारची याचना केलेली नाही।
केवळ निस्वार्थ भावनेनेच पंचपरमिष्टीचे भक्तिभाव प्रकट केले आहे. नमोकार मंत्र पूर्ण श्रद्धेने जपल्यास तो अत्यंत फलदायी होतो, म्हणून त्याच्यावर श्रद्धा ठेवावयास हवी. राजकुमार जीवनधराने नमोकार मंत्र हा मरणासन्न कुत्र्याला ऐकविल्याने ह्या कुत्र्याचे जीव सुदर्शन नामक यक्षेंद्रदेव झाला. पद्मरुची शेट्टीने तो एक बैलाला ऐकविल्याने तर त्याच्या प्रभावाने वृषभध्वज नामक राजकुमार झाला. जिनदत्ता श्रेष्ठीचे वचन प्रमाण मानून अंजन चोराने परोक्ष रूपाने मंत्रावर श्रद्धान केल्याने त्यास आकाशगामिनी विद्या प्राप्त झाली आणि तो खरोखरच निरंजन झाला. या मंत्राचा कधीही अपमान करता कामा नये. आपल्या प्राणाच्या रक्षण व्हावे म्हणून सौभौम चक्रवर्तीने हा नमोकार मंत्र पाण्यावर लिहून तो आपल्या पायाने पुसून टाकला. त्यामुळे व्यंतरदेवानी त्यास समुद्रात बुडवून टाकले. भव्य जीवांनो, मंत्राचे महत्त्व जाणून घेऊन आपल्या अंतरंगात सदैव त्याचे स्मरण करावे व पुण्य लाभ घ्यावा. पंचमकालात सर्व प्राणी मात्राला तारणारा, सुख देणारा एकमेव हा नमोकार मंत्र आहे. नमो अर्यंताणम, नमो सिद्धानम, नमो वायरियानम, नमो उर्वचायानम, नमो लोये सौवसाहूनम. नमोकार मंत्र जैसा मंत्र नहीं है, वीतराग जैसा देव नहीं है, निग्रंथ जैसा गुरु नहीं है, आत्मध्यान जैसा ध्यान नहीं है. जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र.